गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये बँकिंग ऑफ फ्लोट बघितलं होतं, त्याबद्दल एक्सप्रेशन बघितलं होतं अँगल ऑफ बँकिंगचं, आणि त्याला पुढे आपण दोन केसेसमध्ये एक्सटेंड केलं होतं. जसे की ते केसेसच्या माध्यमातून आपण दोन प्रॉब्लेमही सॉल्व्ह केले होते. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे कोनिकल पेंडुलम. तर कोनिकल पेंडुलम बघण्याआधी तुम्हाला सिंपल पेंडुलम माहिती पाहिजे का सिंपल पेंडुलम काय असतं. आता यामध्ये सिंपल पेंडुलम काय बघू आपण. एक रिजिड सपोर्ट घेतला आपण. फॉर एक्झाम्पल हा रिजिड सपोर्ट घेतला, त्याला एक मास अटॅच केलं, एक बॉब अटॅच केला, त्याला काहीतरी वेटचा बॉब अटॅच केला, त्याचा मास आहे m, आणि हा कंटिन्युअसली टू अँड फ्रो असा मूव्ह होणार आहे. टू अँड फ्रो म्हणजे पुढे आणि मागे कंटिन्युअसली हा मूव्ह होणार आहे. तर हे सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जुन्या काळामध्ये बघितलेलं असेल की भिंतीवरती घड्याळ असायचे आणि त्यामध्ये एक पेंडुलम असायचा आणि तो कंटिन्युअसली असा टू अँड फ्रो होत असायचा. तर ते सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल आहे. तर आता सिंपल पेंडुलमच्या पुढे एक कोनिकल पेंडुलम येतो, तर ते तुम्हाला डेरिव्हेशनसाठी विचारलेलं आहे. तर सिंपल पेंडुलम आपण 5th चॅप्टर मध्ये ऑसिलेशन्स आहे त्यामध्ये आपण शिकणार आहोत. पण आता आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये कोनिकल पेंडुलम बघायचं. तर कोनिकल पेंडुलम काय असतं त्याचं पूर्ण डेरिव्हेशन एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला मी आता. कोनिकल पेंडुलम जसं की आपण सिंपल पेंडुलम हा रिजिड सपोर्टला अटॅच केला होता, तसाच एक बॉब आपण रिजिड सपोर्टला अटॅच करणार आहे आणि जो काही बॉब आहे तो हॉरिझॉन्टली सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. हॉरिझॉन्टल सरफेस मध्ये अशी सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. जसं की इथं दिसतंय आपल्याला की हा बॉब आहे. जेव्हा हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला इथे सर्कमफरन्स सर्कलच्या सर्कमफरन्स वरती जेव्हा येतो, इथे सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल हा बॉब आहे आणि हा सेंट्रिफ्युगल फोर्स यावरती ऍक्ट होणार आहे बॉब वरती. जसं की आपण यात्रेमध्ये बघू शकतो की एक रॉड असतो आणि त्या भोवती पाळण्या अटॅच केलेल्या असतात त्या रॉडला आणि ते कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असतात. तिथेही आपण कोनिकल पेंडुलमचा एक्झाम्पल बघू शकतो, बरोबर आहे. तर हा जो बॉब आहे हा दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालेला आहे. त्याचं वेट आहे जे की mg आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड्स ऍक्ट झालेला आहे आणि तो दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह झाला आहे. ते दोन कॉम्पोनंट कोणते कोणते आहे, T0 cos θ आणि T0 sin θ. तर T0 काय आहे, जे काही त्यावरती टेन्शन ऍक्ट होणार आहे ते आपण T0 ने इंडिकेट केला आहे. आणि जो काही θ आहे तो काय आहे, सेमी व्हर्टिकल अँगल. आणि जो कॅपिटल L आहे ती रिजिड सपोर्ट पासून जिथे बॉब जिथपर्यंत जातो आहे त्याची लेंथ आहे, बरोबर. त्यासाठी आपल्याला आता एक्सप्रेशन बघायचं आहे. तर पहिला पॉइंट काय आहे, वेट ऑफ द बॉब विच इज ऍक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. जे की तुम्हाला सांगितलेलं आहे मी, जे बॉबचं वेट आहे ते काय आहे, बॉबचं वेट mg विच इज व्हर्टिकली ऍक्ट डाऊनवर्ड. त्यानंतरून जे काही T0 आहे, T0 काय इंडिकेट करत आहे, T0 विच इज द टेन्शन. T0 इज द टेन्शन इन द स्ट्रिंग विच इज ऍक्ट इन्क्लाइन्ड अपवर्ड. जे काही टेन्शन आहे ते कोणत्या साईडला होणार आहे, अपवर्ड साईडला, कारण की बॉब खालच्या साईडला त्याचं वेट असणार आहे, टेन्शन एक्झॅक्टली अपवर्ड साईडला असणार आहे, बरोबर. त्यानंतर थर्ड T0 cos θ, जो काही दोन कॉम्पोनंट रिझॉल्व्ह झालेले आहेत, T0 cos θ आणि T0 sin θ. जसं की T0 cos θ व्हर्टिकली अपवर्ड आणि T0 sin θ विच इज हॉरिझॉन्टली इनवर्ड असं म्हणू शकतो आपण. T0 sin θ विच इज हॉरिझॉन्टली इनवर्ड आणि T0 cos θ व्हर्टिकली अपवर्ड. त्यानंतरून mr ओमेगा स्क्वेअर जो काही इथे घेतलेला आहे, mr ओमेगा स्क्वेअर, इथे सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार आहे त्या बॉबवरती, म्हणून mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, बरोबर. आता यासाठी आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. टाइम पिरियड साठी आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे कोनिकल पेंडुलमचं. म्हणून आपण जसं की मागचे एक्सप्रेशन बघितले होते त्यामध्ये आपण काय बघितलं होतं की आपण जे काही फोर्सेस दिसत आहे आपल्याला त्यामध्ये ते फोर्सेस आपण फर्स्ट ऑफ ऑल बॅलन्स केले होते. म्हणजेच जर एखादी क्वांटिटी अपवर्ड असेल तर त्याला डाऊनवर्ड काय असणार, दोन्ही क्वांटिटी आपण इक्वल प्रपोर्शन मध्ये घेत होतो. तसंच आपण इथे आपल्याला दिलं आहे T0 cos θ इज इक्वल टू mg. जसं काही ते दिसतंय आपल्याला T0 cos θ इज इक्वल टू mg. T0 cos θ काय आहे, व्हर्टिकली अपवर्ड, आणि mg काय आहे, डाऊनवर्ड. म्हणून T0 cos θ इज इक्वल टू mg, याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. त्यानंतर T0 sin θ विच इज हॉरिझॉन्टली इनवर्ड आणि जो काही mr ओमेगा स्क्वेअर विच इज द सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स काय, अलोंग द रेडियस अँड अवे फ्रॉम द एक्सिस. म्हणजे
बाहेर जाणार आहे तो अवे फ्रॉम द एक्सिस, हा इनवर्ड आहे तर तो आउटवर्ड असणार आहे. म्हणून टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर, याला इक्वेशन नंबर 2 दिला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एम व्ही स्क्वेअर आपण आर का घेतला नाही, कारण की आपल्याला इथे टाइम पिरियड फाइंड आउट करायचा, इथे आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. टाइम पिरियडचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणून आपण हे जे एक्सप्रेशन आहे ते ओमेगाच्या फॉर्म मध्ये घेणार आहे आणि त्यानंतर त्याला सॉल्व्ह करणार आहे. काय आलं आपलं, टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी आणि टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. या दोघांनाही आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. याला इक्वेशन नंबर 1 दिला, त्याला इक्वेशन नंबर 2 दिला. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. जे काही इक्वेशन 2 आहे आपलं त्याला कशाने डिवाइड करणार आपण, इक्वेशन 1 ने. बरोबर. तर जेव्हा इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं तेव्हा काय काय कॅन्सल होईल, इक्वेशन 2 मध्येही टी नॉट आहे, इक्वेशन 1 मध्येही टी नॉट आहे. टी नॉट गेट कॅन्सल. काय उरला, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय एम जी. आता न्यूमरेटरला एम आहे, डिनॉमिनेटरला एम आहे, एम एम काय होईल, एकमेकाला कॅन्सल करतील. आता आपण डायरेक्टली इक्वेशन ओमेगा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटणार आहे, हा जो ओमेगा स्क्वेअर आहे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हा जो जी आहे, हा जी कशाला मल्टिप्लाय होणार, या साइन थिटाला. आणि हा जो आर उरलेला आहे, हा आर कशाला मल्टिप्लाय होणार, या कॉस थिटाला. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं काय केलं आपण, हा जो ओमेगा स्क्वेअर आहे तो ओमेगा स्क्वेअर फर्स्ट ऑफ ऑल फाइंड करायचा आहे आपल्याला, कारण की टाइम पिरियड फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणून ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय आपल्याकडे आला, जी साइन थिटा डिवाइड बाय आर कॉस थिटा. त्यानंतरून आपण दोन्ही साइडचे जर स्क्वेअर रूट घेतले, दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट घेतले, त्यानंतर काय भेटणार आहे आपल्याला, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी साइन थिटा डिवाइड बाय आर कॉस थिटा. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. त्यानंतर साइन थिटा इज इक्वल टू काय आहे, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. इथे ऑपोजिट साइड काय आहे, ऑपोजिट साइड हा जो सेमी व्हर्टिकल अँगल आहे त्याची ऑपोजिट साइड काय येईल, टी नॉट साइन थिटा. बट सेंटर पासून तर सर्कमफरन्स ऑफ सर्कल पर्यंत अंतर किती आहे, स्मॉल आर. म्हणून ऑपोजिट साइड इज इक्वल टू स्मॉल आर. आणि हायपोटेनियस, जो काही हायपोटेनियस आहे, हा जो हायपोटेनियस आहे कुठून, रिजिड सपोर्ट पासून तो जो काही बॉब आहे जो सर्कमफरन्स ऑफ सर्कल वरती मोशन परफॉर्म करतोय, इथून तर इथपर्यंत जे काही डिस्टन्स आहे ते कशाने इंडिकेट केलंय आपण, कॅपिटल एल. बरोबर आहे. म्हणून साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ऑपोजिट साइड काय आहे, स्मॉल आर, आणि हायपोटेनियस काय घेतला आपण, जी काही लेंथ आहे त्याची ती कॅपिटल एल ने आपण इंडिकेट केलेली आहे. तर यावरून आपण स्मॉल आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. स्मॉल आर ची व्हॅल्यू काय फाइंड आउट करू शकतो आपण, स्मॉल आर इज इक्वल टू एल साइन थिटा. बरोबर आहे. हा जो स्मॉल आर आहे हा जर एल ला मल्टिप्लाइडला गेला तर काय भेटेल आपल्याला, स्मॉल आर इज इक्वल टू एल साइन थिटा. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 3. जे काही आपल्याला ओमेगाचं इक्वेशन भेटलेलं आहे, आता हे ओमेगाचं इक्वेशन भेटलेलं आहे, या इक्वेशन मध्ये आपण जी व्हॅल्यू आलेली आहे स्मॉल आर ची ती आपण पुटअप करणार आहे. काय भेटले आपल्याला व्हॅल्यू, एल साइन थिटा. तर या इक्वेशन मध्ये या स्मॉल आर ची व्हॅल्यू जर पुटअप केली आपण एल साइन थिटा, तर काय भेटेल आपल्याला, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी साइन थिटा डिवाइडेड बाय एल साइन थिटा इंटू कॉस थिटा. बट साइन थिटा न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा साइन थिटा एकमेकाला काय करतील, कॅन्सल करतील. मग आपल्याला नेक्स्ट इक्वेशन काय भेटेल, ओमेगा इज इक्वल टू जी अपॉन एल साइन एल कॉस थिटा. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला आधी सांगितलं होतं मी की टाइम पिरियड फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय, कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. बरोबर. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला जी ओमेगाची व्हॅल्यू भेटलेली आहे, काय भेटली ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला, अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा. या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू जेव्हा पुटअप करणार आहे आपण, कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ जी कॉस थिटा. बरोबर आहे. जो डिनॉमिनेटर आहे त्यामध्ये डिनॉमिनेटर आपल्याला जर ऍडजस्ट करायचा असेल तर आपण कसा करू शकतो याला, जर ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी आपल्याला न्यूमरेटरला न्यायची असेल तर त्याला कसं ऍडजस्ट करू शकतो आपण, हा जो डिनॉमिनेटर आहे एल कॉस थिटा त्याला आपण वरती लिहू शकतो, न्यूमरेटरला डिवाइड बाय जी असं आपण लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणून नेक्स्ट एक्सप्रेशन काय आलं आपला, कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा डिवाइडेड बाय
स्मॉल जी, हे आपल्याला एक्सप्रेशन विचारलेलं जातं, पेपरलाही विचारलं जातं. कॅपिटल टी इज इक्वल टू डिराइव एन एक्सप्रेशन फॉर कोनिकल, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. एक्सप्रेशन भरपूर वेळा विचारलं जातं तुम्हाला. म्हणून टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा. तसंच तुम्हाला हे सुद्धा विचारलं जातं, डायरेक्टली विचारू शकतात तुम्हाला. प्रूव्ह टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा. तर यामध्ये काय करणार, इथपर्यंत डेरिवेशन आल्यानंतर तुम्ही काय म्हणणार, ऍज एल 2 पाय अँड जी गेट कॉन्स्टंट, देन वी गेट कॅपिटल टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा. बरोबर आहे. काय काय बघितलं आपण, पहिले सिंपल पेंडुलम बघितलं. सिंपल पेंडुलम म्हणजे तुम्हाला जे जुन्या काळात घड्याळ वापरले त्याचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी. आणि कोनिकल पेंडुलम हे असा पेंडुलम की जो हॉरिझॉन्टली सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे आणि त्याचे जो कॉम्पोनंट वगैरे रिझॉल्व होतात तेही तुम्हाला समजून सांगितलं मी. आणि त्यावरनं आपण जे काही टाइम पिरियड आहे त्याचं आपण एक्सप्रेशन बघितलं. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय आहे ते आपण नेक्स्ट बघू. जसं की आपण बघितलं की कोनिकल पेंडुलम कोणती मोशन परफॉर्म करतो, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. काय, कोनिकल पेंडुलम. तसंच आता पुढे बघायचं आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय आहे, जर पार्टिकल, व्हर्टिकल मीन्स अपवर्ड डायरेक्शनला, अशा डायरेक्शनला, बरोबर आहे. जर एखादा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तो सर्क्युलर मोशन सुद्धा परफॉर्म करत असतो. तर सर्क्युलर मोशन काय असते, द पार्टिकल और द ऑब्जेक्ट विच परफॉर्म द मोशन अंडर द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल वर जो ऑब्जेक्ट पार्टिकल मोशन परफॉर्म करतो त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. त्यामध्ये आपण बघितलं होतं युसीएम आणि नॉन युसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर जेव्हा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तर तो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन उभे करतो. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर उभे का करतो, कारण की नॉन युनिफॉर्म म्हणजे काय होतं, नॉट स्पीड इज कॉन्स्टंट, स्पीड नॉट कॉन्स्टंट. कशामध्ये, नॉन युसीएम मध्ये. तर याच्यामध्ये असेच असतं, काय होतं, इथे स्पीड जास्त असेल, इथे कमी असेल, इथे जास्त असेल, इथे कमी असेल. बरोबर का, बिकॉज ऑफ ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. कारण की हा व्हर्टिकली असा मोशन परफॉर्म करणार आहे व्हर्टिकल डायरेक्शनमुळे आणि त्याला ग्रॅव्हिटीचा नक्कीच इफेक्ट होणार आहे. आणि ग्रॅव्हिटीचा इफेक्ट झाल्यामुळे तिथे जी काही मोशन आहे ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तिथे उभे होणार आहे आणि व्हर्टिकल मोशन तो परफॉर्म करणार आहे. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी आपल्याला एक डेरिव्हेशन बघायचं आहे. तर डेरिव्हेशन कसे आहे की व्हेलोसिटी ऍट टॉप, व्हेलोसिटी ऍट बॉटम आणि व्हेलोसिटी ऍट मिडल. तर बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, बुकमध्ये डायरेक्टली एक्सप्लेन नाही केलेलं तुम्हाला, बुकमध्ये थोडंसं सिंपल, बुकमध्ये डायरेक्टली तुम्हाला इक्वेशन दिले, ते आपण जे इक्वेशन घेतले त्यामध्ये ते पूर्ण तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर व्हेलोसिटी ऍट टॉप म्हणजे जो काही व्हेलोसिटी ऍट टॉप हा जो टॉप पोर्शन आहे त्यासाठी त्याला व्हेलोसिटी किती असणार आहे पार्टिकलची, त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन बघायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल. तर व्हेलोसिटी ऍट टॉप काय आहे, TA प्लस mg इज इक्वल टू mv² अपॉन r. कारण की जे काही टेन्शन आहे ऍट पॉइंट A आणि जे काही mg आहे दोघांची डायरेक्शन कशी आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणून टेन्शनची डायरेक्शन सेम आहे आणि जे काही वेट आहे त्याची डायरेक्शनही सेम आहे. म्हणून दोघांना पॉझिटिव्ह साइन आले आणि त्याची डायरेक्शन कुठे आहे, सेंटरकडे. जे काही टेन्शन आहे आणि जे काही वेट आहे त्याची डायरेक्शन कुठे आहे, सेंटरकडे, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. म्हणून इथे सेंट्रिपिटल फोर्स आपण यूज करतो आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय होता, mv² अपॉन r. म्हणून mv² हे जे काही इक्वेशन आलं आपलं, TA प्लस mg इज इक्वल टू mv² अपॉन r. ऍट द टॉप पोझिशन द टेन्शन TA इज 0. जेव्हा एखादा बॉल तुम्ही फेकणार आहे वरच्या डायरेक्शनला, जेव्हा फेकला एखादा बॉल तर तो बॉल ऑटोमॅटिकली खाली येतो. त्याला टेन्शन असतं काय, टेन्शन केव्हा असणार आहे, जेव्हा आपण त्याला खालच्या साईडला लागणार, खालच्या साईडला येणार तो आणि स्ट्रिंगने जर पकडून धरला तर यावरती टेन्शन ऍक्ट होईल. पण त्याला जर आपण वरती फेकला तर त्यावरती काही टेन्शन असेल का. म्हणून टॉप सरफेस वरती जे काही टेन्शन असणार आहे ते किती असणार आहे, 0. म्हणून ऍट टॉप पोझिशन टेन्शन TA इज 0. आणि इक्वेशन काय भेटतं आपल्याला मग खाली, mg इज इक्वल टू mv² अपॉन r. तर दोन्ही साईडला ज्या काही सारखे टर्म असतील ते आपण फर्स्ट ऑफ ऑल कॅन्सल करून घेऊ. कोणत्या, तो m आहे आणि इकडे m आहे, ते काय करणार आहे एकमेकाला
कॅन्सल करणार आहे. कॅन्सल करून इक्वेशन काय भेटेल आपल्याला, VA इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG. तर इक्वेशन काय भेटू शकतं आपल्याला, VA स्क्वेअर इज इक्वल टू असं भेटेल ते RG. आणि जर आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला VA इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG. बरोबर आहे. हे झालं टॉप पोझिशन साठी. आता सेकंड बघणार आहे व्हेलोसिटी ऍट बॉटम. जी काही बॉटमला व्हेलोसिटी आहे त्या बॉटम सरफेसला त्याची व्हेलोसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. तर त्यासाठी जे टोटल एनर्जी आहे, टोटल एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता जो पार्टिकल आहे तो इथे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, बट तो पार्टिकल इथेही असो, इथेही असो, इथेही असो और इथेही असो, कुठेही असो, पण जी काही एनर्जी असेल ती त्याची कॉन्स्टंट असेल. आणि इथे काय होतं, जर कॉन्स्टंट एनर्जी असेल तर काय उपयोग होतो, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण त्याला म्हणू शकतो. बिकॉज ऑफ ड्यू टू कन्झर्वेशन तिथे काय होऊ शकतं, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी होऊ शकते. म्हणून टोटल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट ए असं आपण लिहू शकतो. कारण की टोटल एनर्जी इज इक्वल टू सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर बुक मध्ये तुम्हाला दिलेलं नाही, बुक मध्ये डायरेक्टली तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, पण हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय मी. टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट ए. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 1/2 mv स्क्वेअर. त्यासाठी ऍट पॉइंट ए म्हणून VA स्क्वेअर प्लस mgh बिकॉज ऑफ ड्यू टू पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh. बरोबर. तर त्यामध्ये आपल्याला VA ची व्हॅल्यू भेटलेली आहे, VA इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG. पण इथे काय VA चा स्क्वेअर आहे, म्हणून VA चा स्क्वेअर असल्यामुळे इथे काय RG आपण लिहू शकतो प्लस mgh. तर h काय येणार आहे, टोटल हाईट किती आहे, ट्वाइस r. म्हणून h ची व्हॅल्यू इथे काय पुट अप केली आहे, ट्वाइस r. मग काय इक्वेशन भेटेल आपल्याला, m × r × g mrg डिवायडेड बाय 2 प्लस ट्वाइस mgr. दोन्ही इक्वेशन काय केले आपण, रिअरेंज करून घेतली. काय भेटलं, mgr डिवाइड बाय 2 प्लस ट्वाइस mgr. जर आपण यांची ऍडिशन केली तर काय भेटेल आपल्याला, 5/2 mgr. त्यानंतर टोटल एनर्जी ऍट बी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट बी. जर आपल्याला एनर्जी ऑफ कन्झर्वेशन आपण जर इथे यूज केलं तर टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऑफ पॉइंट बी असं लिहू शकतो. कारण की पॉइंटला कोणत्याही पॉइंटला एनर्जी सेम आहे, म्हणून आपण टोटल एनर्जी ए ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी असं लिहू शकतो. इक्वल टूच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, कारण की एनर्जी कोणत्याही पॉइंटला सेम आहे. टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी सेम जसं आपण वरती लिहिलं 1/2 mv स्क्वेअर प्लस mgh आणि 1/2 mv स्क्वेअर. आता इथे जो h आहे त्याची व्हॅल्यू 0 का पुट अप केली, कारण की जेव्हा पार्टिकल बॉटम पासून सुरुवात करणार आहे, बॉटम पासून तर इथपर्यंत हाईट h असणार आहे. बॉटम पासून टॉप पर्यंत हाईट ट्वाइस h घेऊ शकतो आपण, ट्वाइस r घेऊ शकतो. पण बॉटमला हाईट काही असते का, बॉटमला जर पार्टिकल असेल इथे त्याला काही हाईट असेल का, नसणार आहे. म्हणून आपण तिथे h ची व्हॅल्यू ती काय पुट अप केली आहे, 0 पुट अप केली आहे. हा जो h आहे तो 0 पुट अप केला आहे. मग टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी काय भेटेल आपल्याला, 1/2 mv स्क्वेअर. बरोबर. मग दोन्ही इक्वेशन आपण इक्वल टूच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. जे काही आपल्याला एनर्जीचे इक्वेशन भेटले ते आपण इक्वल टूच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. काय लिहिणार आहे, टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी. ए काय भेटला आपल्याला 5/2 mgr आणि बी काय भेटला 1/2 mv स्क्वेअर. तर आपल्याला व्हेलोसिटी ऍट बॉटम फाइंड आउट करायची होती. या इक्वेशन वरून आपण जी काही बॉटमची व्हेलोसिटी ती एक्झॅक्टली फाइंड आउट करू शकतो. तर बघायचं दोन्ही साईडला कोणकोणत्या सारख्या टर्म आहे ते आपण कॅन्सल करून घेऊ. जो काही m आहे इकडे दुसऱ्या साईडला m आहे, हा जो 2 आहे हा 2 एकमेकाला काय करणार ते कॅन्सल करणार. आणि कॅन्सल करून आपल्याला इक्वेशन काय भेटेल, 5gr vb स्क्वेअर इज इक्वल टू 5gr. आणि तेच जर आपण दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलं तर काय भेटेल आपल्याला, vb इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5rg और 5gr. हे कशासाठी झालं, आपलं बॉटम साठी झालं. त्यानंतर आपल्याला मिडल पॉईंट साठी फाइंड आउट करायचं होतं. मिडल पॉईंटला कोणता घेतला आहे आपण, मिडलला सी पॉईंट. तर सी पॉईंट साठी आपल्याला व्हेलोसिटी फाइंड आउट करायची. तसंच सेम तशी टोटल एनर्जी फॉर ए और बी घेतली, तसंच इथेही आपण टोटल एनर्जी फॉर ए अँड सी घेणार आहे. तर आपल्याला टोटल एनर्जी ऍट ए आपण फाइंड आउट केली ऑलरेडी. टोटल एनर्जी ऍट ए काय आहे 5/2 mgr. म्हणून फक्त आपण टोटल एनर्जी ऍट सी फाइंड आउट करून घेऊ. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर सेम व्हॅल्यू पुट अप केल्या 1/2 mvc स्क्वेअर प्लस mgh. बरोबर आहे.
त्यानंतरून 1/2 mvc² प्लस mgr. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल h इज इक्वल टू r पुटअप केला, कारण की बॉटम पासून तर मिडल पर्यंत जी काय हाईट असणार आहे ती किती असणार आहे, टोटल हाईट आहे r, टोटल हाईट ट्वाइस r आहे. याची जर हाफ केली आपण बॉटम सेंटर पर्यंत ती किती येणार आहे r. म्हणून जे काही h आहे यामध्ये तो h किती पुटअप करणार आहे आपण, स्मॉल r. मग काय इक्वेशन भेटेल, 1/2 mvc² प्लस mgr. मग टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी. दोन्ही काय करणार आपण, इक्वल करणार, बिकॉज ऑफ ड्यू टू एनर्जी ऑफ कन्झर्वेशन. त्यानंतर टोटल एनर्जी ऑफ ए काय आहे आपल्याकडे, 5/2 mgr. ती व्हॅल्यू आपण यामध्ये पुटअप केली. त्यानंतर टोटल एनर्जी ऍट सी काय आहे आपल्याकडे, 1/2 mvc² प्लस mgr. तर दोन्ही साईडला mgr आहे. हा जो mgr आहे हा जर आपण या साईडला शिफ्ट केला तर काय भेटेल आपल्याला, 5/2 mgr मायनस mgr. मग यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर काय भेटणार आहे आपल्याला, 3/2 mgr. म्हणून 1/2 mvc² इज इक्वल टू 3/2 mgr. पण ज्या दोन्ही साईडला सारख्या टर्म आहेत त्या काय करणार आहे, एकमेकाला कॅन्सल करणार आहे. तर कोणकोणत्या सारख्या टर्म आहे इथे, स्मॉल m एकमेकाला काय करणार आहे, कॅन्सल करणार. हा जो काही 2 आहे तो सुद्धा एकमेकाला कॅन्सल करणार. मग vc² इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, थ्राइस rg और थ्राइस gr. म्हणून vc इज इक्वल टू √of थ्राइस rg. तर काय काय बघितलं आज आपण, फर्स्ट ऑफ ऑल याच्यात दोघं आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय बघितलं आपण, जो पार्टिकल आहे जो व्हर्टिकली सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे त्याला आपण म्हणणार व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि त्यामध्ये काय काय फाइंड आउट केलं आपण, जी व्हेलोसिटी आहे टॉप साठी, बॉटम साठी और मिडल साठी, या तिघांसाठी जे काही एक्सप्रेशन होते, हे जे फॉर्म्युले आहेत ते आपण फाइंड आउट केले. आणि याआधी काय बघितलं आपण, कोनिकल पेंडुलमचं एक्सप्रेशन बघितलं, जे की हॉरिझॉन्टली जो काही बॉब आहे तो काय होतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये टेन्शन साठी एक्सप्रेशन बघणार आहोत. तर टेन्शन साठी बेसिक एक्सप्रेशन आहे, छोटंसं एक्सप्रेशन ते बघू. त्यानंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बघू. ओके, थँक्यू. हे लेक्चर तुम्ही आपल्या कॉलेजचे युट्यूब चॅनल SSMV ज्युनियर कॉलेजला सुद्धा बघू शकता आणि माझ्या चॅनल युट्यूबला त्याला सुद्धा बघू शकता. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही चॅनलमध्ये कमेंट करा, कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, तुम्हाला त्यावरती आन्सर भेटून जाईल. ओके, घरीच राहा, सुरक्षित राहा.